आज आपण बनवणार आहोत कॅल्शियमने भरपूर पौष्टिक चविष्ट आणि मऊ नाचणीचा व्हेजिटेबल स्टफ पराठा। हा पराठा नाश्ता डब्बा किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी उत्तम पर्याय आहे। नाचणीचा पराठा मऊ न तुटता आणि परफेक्ट पद्धतीने कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्येच आता मी एका वाटीने पाणी घेते। तर इथे मी 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि याच वाटीने आपण पीठ घेणार आहोत। चवीनुसार ह्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। यानंतर 1 चमचा तेल घालायचं आणि हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे। पाण्याला इथे उकळी आलेली आहे। यामध्ये आपल्याला घालायचं आहे नाचणीचं पीठ। तर इथे ज्या वाटीने आपण पाणी घेतलं त्याच वाटीने 1.5 वाटी नाचणीचं पीठ घेणार आहोत। आता हे पीठ आहे ते व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याची उकड काढून घ्यायची आहे। जशी मोदकाची उकड काढतो तशीच उकड आपल्याला इथे काढायची आहे। सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि यानंतर गॅस बंद करून ह्यावर झाकण ठेवून ह्याला 5 ते 7 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे। 5-7 मिनिटांनंतर ह्यावरचं झाकण काढून घ्यायचं आणि हे जे पीठ आहे ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। हे पीठ आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। आता हे सध्या गरम आहे। हलकंसं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ह्याला मळून घेणार आहोत। पीठ आपण थोडंसं गरम असतानाच मळायला घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित मळलं जातं, त्याच्या गुठळ्या तयार होत नाहीत। आता हे पीठ हलकंसं थंड झालेलं आहे। याला मी मळून घेते आहे। तर आवश्यकता वाटली तर थोडंसं थंड पाण्याचा हात तुम्ही लावू शकता ह्याला आणि चांगलं मऊ पीठ तयार करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ह्या पिठाला आपल्याला मळून घ्यायचं आहे। चांगलं मळून ह्याला चिकटपणा आला पाहिजे इथपर्यंत हे पीठ चांगलं मळून घ्यायचं। तर इथे मी थोडंसं तेल लावलेलं आहे आणि हे एकदम सॉफ्ट असं पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता हे पीठ जे आहे ते आपण एक 2-4 मिनिटं झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करणार आहोत। स्टफिंग तयार करण्यासाठी इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत। तर सर्वात प्रथम हे जे वाटण तयार केलं आहे त्यामध्ये 7 ते 8 पाकळ्या लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं मी घेतलेलं आहे। एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। पालक साधारण 1 वाटी भरेल इतका पालक आहे। उकडलेला एक छोटा बटाटा किसून घेतलेला आहे। एक छोटं गाजर किसून घेतलेलं आहे। 1 सिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। अशा मी काही भाज्या घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या कुठल्याही भाज्या तुम्ही इथे वापरू शकता किंवा मग स्टफिंग जे आहे ते तुम्ही बटाट्याचं पण बनवू शकता किंवा इथे मी बटाटा वापरलेला आहे त्याच भाज्या घेऊन तुम्ही बटाट्याच्या ऐवजी पनीर घेऊ शकता। मसाल्यांमध्ये अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत। मसाले सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही वापरू शकता। समजा याच्यामध्ये तुम्हाला चाट मसाला वापरायचा आहे तो वापरू शकता, आमचूर पावडर वापरू शकता। अशा पद्धतीने मी घरातलेच मसाले घेतलेले आहेत। आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं म्हणजे आपलं स्टफिंग जे आहे ते तयार झालं। आता आपल्याला ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे आपल्याला हे स्टफ करायला बरं पडेल। आता इथे पीठ जे आहे ते आपण पाहूया। तर पीठ जे आहे ते चांगलं मळून घ्यायचं। मळल्यानंतर ह्याचा एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि त्याला चांगलं मळून घ्यायचं आणि ह्याची एक वाटी आपल्याला तयार करायची आहे। हाताला थोडंसं तेल लावून घेतलं तरीसुद्धा चालेल। नाचणीचं पीठ जे आहे ते आपल्याला जास्त घ्यायचं आहे स्टफिंगपेक्षा। इथे मी ही वाटी तयार करून घेते। वाटी तयार करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायचं आहे। तर इथे बघा स्टफिंग थोडं कमी भरायचं आहे, जास्त स्टफिंग भरायचं नाही कारण नाचणीचं पीठ हे चिकट नसतं त्यामुळे लाटताना पराठा फाटतो। अगदी काळजीपूर्वक हा पराठा आपल्याला तयार करून घ्यावा लागतो। आता ह्या भाज्या आहेत, भाज्यांना थोडंसं पाणी निघतं म्हणून मी नाचणीचंच पीठ वरून टाकलेलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित बंद करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि ह्याचा आपण आता पराठा तयार करून घेऊया। आता लाटण्याकरता मी नाचणीचंच पीठ घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। पण त्या अगोदर असं हातानेच आपल्याला थोडंसं थापून घ्यायचं म्हणजे मग हा पराठा जास्त तुटणार नाही। अगदी काळजीपूर्वक ह्याला लाटायचं आहे कारण तो नेहमीच्या पराठ्यांपेक्षा असा पटकन होणारा पराठा नाही आहे, एवढं लक्षात घ्या। आता हलक्या हाताने मी हे लाटून घेते।
आणि जास्त मोठाही करायचा नाही हा पराठा, नाहीतर तो तुटून जाऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वकच हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. लाटायला थोडासा अवघड असला तरी हा पराठा मात्र टेस्टी लागतो, एकदम चविष्ट बनतो. वरून मी थोडीशी कलौंजी घातलेली आहे आणि थोडंसं ह्यावर मी कोथिंबीर घालणार आहे. हे सजावटीसाठी मी वापरलेलं आहे, तुम्ही नाही वापरलं तरीसुद्धा चालू शकेल. नाचणीमध्ये कॅल्शियम भरपूर असतं, त्याचप्रमाणे फायबर आणि इतर पोषक घटक भरपूर प्रमाणात असल्यामुळे हा पराठा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फायदेशीर ठरतो. त्यामुळे इथे आपण आज मस्त असा नाचणीचा पराठा तयार केलेला आहे. पराठा आपला लाटून तयार झालेला आहे. आता ह्याला आपण दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेणार आहोत. चला तर मग इथे तवा गरम करत ठेवलेला आहे, ह्यावर हा पराठा घालूया आणि ह्याला मस्त असं दोन्ही साईडने मध्यम आचेवर आपल्याला शेकून घ्यायचं आहे. वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की ह्याला आपण उलट करूया. ह्याला अशा पद्धतीने दाब द्यायचा, म्हणजे मग पराठा चांगला सर्व बाजूने समान शेकला जातो. आता वरून तूप, तेल, बटर काहीही तुम्ही वापरू शकता. इथे मी तूप वापरलेलं आहे. तूप लावून झालं की ह्याला आपण उलट करूया आणि दुसऱ्या साईडने पण मस्त असं तूप लावून घ्यायचं. किती छान पराठा झालेला आहे बघा, मस्त त्याला रंगही खूप छान आलेला आहे. नाचणीचा पराठा अगदी हेल्दी पराठा तयार होतो. ह्यामध्ये भरपूर भाज्याही आहेत. मुलांना नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी तुम्ही देऊ शकता. आता दोन्ही साईडने मस्त मी असा हा शेकून घेतलेला आहे आणि हा आपला मस्त असा पराठा तयार झालेला आहे. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.